ह्या ठिकाणी इथं जेवणाचा कार्यक्रम दुपारचा होता. दुपार धरणं इथं ह्या एरियामध्ये जेवणाचा कार्यक्रम आहे. चला 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 दाव परिसर इथं कशी तयारी कशा पद्धतीने जंगी तयारी एकदम आईला बोलतच पब्लिक पुढं सुद्धा आलंय बरं का. लय पब्लिक आलंय गाड्या डेंजरस. हा ही गर्दी बघितलं तो का तिकडे JCP ही इतकं भारी आपण फिरवून धावण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. तुम्हाला आवडतंय का नाही काय नाही. आवडत असेल तर कमेंट टाका. आपल्याला इथं लाईटीचं सोय आहे का काय नाही व्हिडिओ काढतोय. हा कोणतं खरं तेच. चला धन्यवाद. बघता ना असं जेवण केलं आताच. आता पुढे जातो जरा. आता वेळ लागेल अजून पाटला. किती वेळ लागेल मग ठीक आहे तोपर्यंत आतलं फिरवतो मग. हा घेतलं दोस्त भेटली मित्रांनो. अशा पद्धतीचं काही तर काही बी खा मागल एवढं कमीच नाही किती बी खा ते ऐकायचं. बरं ठीक आहे असू द्या धन्यवाद. मुंबई पर्यंत जाणार आहे का भेट घेतलंय वय. ठीक आहे या. ही जंगी नियोजन बघा. त्याला म्हणायचं नियोजन खतरनाक नियोजन बघा. पातेलीन फितेलीन काय डेंजर आहे. आता मी लांबनं फिरवतो. आवाज काय येणार नाही. कुणाला काय असं बोलता येणार नाही. तिथं जेवायला पटांगणात हाय जागा. अशा पद्धतीने मस्त नियोजन झालं. शिक्षक आहे त्यांचे रिॲक्शन घेऊन. बर ठीक आहे असं बरोबर आहे त्यांचं सांगायचं नसतं. आवाज नाही येत आता. यांनी आयोजित केलं असं का तू कधीपासून तयारी केली होती. आम्ही 4 दिवसापासून तयारी केली. 4 दिवसापासून किती स्वयंसेवक इथं लागलो होतो. आमचे 20-25 स्वयंसेवक वाढायला आहेत. 20-25 पण बरं चांगलं नियोजन केलं. एकदम जंगी नियोजन केलं. तुमचं नाव काय म्हणलं सर. नंदकुमार देशमुख. तुम्ही ह्याच गावचं गाव पारनेरचं बरं पारनेरचं बघा नगरसेवक. अरे वा काँग्रेस मस्त नियोजन केलंय. खूप आवडलं. ही अख्ख्या पारनेर मध्ये व्हिडिओ होणार आहे. अख्ख्या पारनेर मध्ये जाणार आहे. चला असू द्या. पब्लिक बघू शकता तुम्ही. आता जर म्हणजे पाटील इथं दुपारचं टायमिंग होता तर तुम्हाला सांगतो विषय असा झाला की उशीर खरं तेच हा सरपंच कोणत्या गावचे सरपंच. आडळी गावचे. बात आहे पाहिजे तसं खायला नाही कमी. भाकरी बेसन ज्याला काय खायचंय ते खावा काय बी. खरं तेच सर्च करा. हा खरं तेच तुम्ही एक नंबर. आपली बी मुलाखत घ्या. आम्ही राळेगण सिद्धीहून आले 8000च्या गावात. अरे वा मस्त. राळेगण सिद्धी आता मुंबई का. आता मुंबई डायरेक्ट. चला हाय सगळंच भेटूया बघ. एक नंबर खरं तेच बघा. हा जेवणाचं ह्या साईडला असं पद्धतीने नियोजन सगळे जेवते तिथे. ह्या साईडला लगे बाटल्या ही मोकळ्या पडलेल्या गोळा ही करणारी हाय ती तिकडं असं पद्धतीने नियोजन चाललेलं आहे का. गाड्या कमी आहे का सांगा तुम्ही. आता कसं झालं ते गाण्याचा आवाज असल्यामुळे आहे ना आपल्याला
जास्त काही घेता येत नाही. वा बघा स्पेशल भाकरी चपाती पाहिजे ती काय बी हा एकदम भारी. किती आणल्या होत्या चपाती आणि भाकरी? असे 3-4 पातेलं होते, 3-4 भरपूर होतं. असे 3 बॅगा होत्या असं. तीन बॅगा. चला लापशी बघा भात बिस्लऱ्या. आता जेवणाचा टायमिंग झाला, पाठीमागे जेवते ती मस्त मस्त. ह्या साईडला पिलं सुद्धा बसले तिथे बघा. काय बघा तुझं नाव? आ कृष्णा. तुझं बघा लापशी बुंदी. खरं तेच हा खरं तेच. किती पब्लिक आहे युट्यूबला आणि फेसबुकला. आज किती पब्लिक आहे? लय पब्लिक आहे, लय पब्लिक आहे, लय. खरं तेच. काय होतंय प्रत्येक जण विचारतंय. आपलं गरीबाचं कसं माहिती नाही ना. आपलं गरीब चॅनल आहे. किती मोठं करायचं तुमच्या हातात आहे, आमच्या हातात काय आहे? हा तुम्ही इथले असं दे. तुम्हाला काय इकडे गिराईक आलं नाही जास्त अजून? तिकडे जास्त खाते येते लोंढा यायचा आहे अजून. राहू नका लोंढा येणार आहे. मराठ्यांचा लढा आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी खा पोटभर खा. तरुण वर्ग सुद्धा बघा किती प्रमाणात मदतीसाठी उतरलाय. हा मालक तुम्ही पण खाल्ल्याशिवाय तुम्ही पण खाऊन जाऊ हे पहा आता संपलेलं आहे म्हटलं आपण पलीकडे. चला धन्यवाद. तुम्ही इथं दिसताय, इथलाय तुम्ही. हा ओके मस्त नियोजन. भात जरा लापशी काय खरं तेच नाही. युट्यूबला इंस्टॉल नाही युट्यूब मी पाहताय ना. अरे वा धन्यवाद. मुंबई पर्यंत आहे ना आता. हाय मुंबई पर्यंत आहे आम्ही. हाय मुंबई पर्यंत. तुम्ही कुठलं सर? इथलंच. इथलाच आहे. नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय. आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिव छत्रपती यांच्या पावनभूमीमध्ये आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान मनोजदादा जरांगे साहेब यांचं सुपानगरीमध्ये सर्वप्रथम मी स्वागत करतो. आणि या झोपलेल्या सरकारला पुन्हा एकदा कळकळीची हात जोडून विनंती करतो की हे सरकार आमच्या मराठ्यांचा अंत पाहू नका. की 58 मार्चचे जे काही मराठा क्रांती मोर्चे झालं ते तुम्हाला शांततेच्या मार्गाने पाहायला मिळाले. आणि आजही जी काही मुंबई वारी आहे ही शांततेच्या मार्गाने चाललेली आहे. मराठ्यांकडे संयम आहे, पण तुम्ही त्यांचा फक्त संयम पाहिला आहे. तुम्ही त्यांची खरी ताकद किंवा पराक्रम हे इतिहासात वाचले असतील, पण आता वेळ आणू नका. मराठ्यांचा अंत पाहून तुम्ही मराठ्यांना एकदम साधे समजू नका. या सरकारला माझा एक इशारा आहे की सरकारने आता तरी शहाणं होऊन आम्हा मराठ्यांना आरक्षण द्यावं. आमची बाकी दुसरी काही मागणी नाही. आमचे आरक्षण कशासाठी? तर आमच्या न्याय हक्कांसाठी, आमच्या गरीब वंचित समाजाच्या शिक्षणासाठी, त्यांच्या रोजगारासाठी आरक्षण गरजेचं आहे. आणि हे कातडी पांघरलेलं सरकार आज त्याकडे डोळे झाकपण करते. आज संपूर्ण भारतभर एक अतिशय महत्वाचा दिवस प्रभू रामचंद्रांचा आज अयोध्येमध्ये विराजमान होतोय, प्राण प्रतिष्ठा होती. एकीकडे आनंदोत्सव साजरा होतोय आणि एकीकडे महाराष्ट्रामध्ये आज मराठ्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी मुंबई वारी करावं लागते. याचं सर्व जे काही आहे ते सर्व सरकारने लक्षात घ्यावं आणि लवकरात लवकर मराठी बांधवांना न्याय द्यावा. मी पुन्हा तेच सांगतोय की या सरकारने मराठ्यांचा फक्त संयम पाहिलाय, अंत पाहू नका. मराठ्यांनी आजपर्यंत झेंडे हातामध्ये घेऊन मोर्चे केलेत, पण त्याच झेंड्याचे जर दांडे काढायची वेळ आली आणि यातून जर उद्रेक झाला तर याला सर्वस्वी जबाबदार हे सरकार असेल. त्यामुळे या सरकारला पुन्हा आमची एकच मागणी आहे की आमच्या न्याय हक्कासाठी आम्हाला आमचं आरक्षण दिलं पाहिजे. आणि तुम्ही ते नाही दिलं तर ते आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण की आता आर या पार आम्ही एकतर आरक्षण घेऊन येऊ किंवा मुंबईमध्ये आमच्या प्राणाची आहुती देऊन येऊ. त्यामुळे सरकारला मी पुन्हा तेच मागतोय की आरक्षण आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आता आम्ही मागे हटणार नाही. धन्यवाद. मस्त ओके पोचल समजेकडे. खरं तेचला येऊन जाते. मराठीत सर्च करा खरं तेच. फेसबुकला आहे का?
म्हणून नाचते ती इथं आनंद आहे. रेंज नाही येऊन जाणार इथला परिसरात तुमचं बोलणं येतं तिथलं काढत आलोय मी तिथलं हिडीव येतं. हा चला जेवण चालले तिथे अशी मस्त मध्ये. नमस्ते ओके धन्यवाद. अरे हळू चला जातो आता तिकडे तुम्हाला जेशेपे जाऊतो जेवणाचं त्या तिकडे बी हाय अजून. पण विषय असा आहे की कुठं हिंडू किती फिरू आणि काय काय जाऊ ही डोळ्यांनी बघण्यात आणि हे सूर्यदेवानी बघण्यात. त्या सूर्यालाच माहिती सगळं उजेड जिथं जिथं पडतोय त्याला तिथं तिथं दिसतं सगळं. हे असं काय होतंय हे कळलं नाहीत गावांची नावं माहिती आणि ती वाचतंय कालवा होती सगळं असं मॅटर तिकडे बघा मराठ्यांचं नियोजन बसले सगळे. ओके ठीक आहे लय गर्दी पब्लिकच एवढं आहे आता ह्याच टायमाला हो राम राम काय म्हणता नमस्ते
मी बी हजर येतोय. मग काय आलोय की आपण बी. हाय जागेपासून आलोय होय मग काय खरं ते चॅनल वर टाकतोय सगळ्या बातम्या हे बी येऊन खरं तेच चालू आहे ना? हो मग काय तो नवीन चॅनल काढलाय खरं तेच मराठी न्यूज खरं तेच मराठी न्यूज त्याच्यावर येऊन जाईल. तुम्ही राहिला कुठं आम्ही श्रीगोंदा श्रीगोंद्याहून आला का हो बरोबर अन्नदान तिकडूनच बरं स्टॉल लागलेले. हा किती वाजता येणार होतं पाटील इथं पाटील आता दुपारी येणार होते. थोडं लेट झालं काय झालंय पाठीमागं कंडिक्शन अशी की स्वागतासाठी इतकी माणसं थांबली इतकी लोक इतकी कुणाला नाराजच करता येत नाही. अहो 4-4 तास वेट केलं उभा राहून त्यांना 10 मिनिटं वेळ प्रत्येकाला दिला ना ते गावाला अख्ख्या तरी प्रत्येक जागेवर स्वागत आहे. आम्ही आलोय ना लय गर्दी त्यांना पुढे येऊनच देत नाही म्हणजे लोक अजिबात येऊनच आहे ना इथं केवढी गर्दी असंच आहे कुठं बी येतात. त्याच्यामुळं थोडस जरा थोडं समजून घ्या पण येतेलच थोडा लेट होईल पण येतेल ठीक आहे. अशा पद्धतीने गर्दी झालेली चला येतो येऊन जात आहे धन्यवाद. दिवस मावळायला लागलाय.